नमस्कार विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न किंवा याच प्रकारचा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. फक्त इथला जो मूलद्रव्य आहे एलिमेंट बदलू शकतो. ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज अ 17. फर्स्ट क्वेश्चन, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन. तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन लिहायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन काय असतं? 287. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेलमध्ये 7. कारण 8 आणि 2 10, 10 आणि 7 17 इलेक्ट्रॉन असतील. व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल ऑफ द क्लोरीन. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल ऑफ क्लोरीन. व्हॅलेन्स शेल म्हणजे काय? शेवटची कक्षा, लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. त्यामुळे 7 हे उत्तर असेल. थर्ड क्वेश्चन काय बघा, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन. हा जो क्लोरीन आपण असं लिहितो Cl, तर हा क्लोरीन Cl नसून हा डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे आणि त्यामुळे त्याचं जे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो Cl2 असणार आहे. नेम द टाईप ऑफ बॉन्ड इन द इन्फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. क्लोरीन मॉलिक्यूलमध्ये जो बॉन्ड असतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, कारण 2 क्लोरीन ॲटम एकत्र येऊन क्लोरीन तयार होतो आणि त्यामुळे तो डायॲटॉमिक असतो. शेवटचा क्वेश्चन बघूया. ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ ए क्लोरीन. क्लोरीन मॉलिक्यूलचं जे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे ते हे आहे Cl आणि त्याच्या आजूबाजूला, कारण Clमध्ये हा जो असतो एक बॉन्ड असतो आणि राहिलेले 6 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 टोटल कडेने 8 इलेक्ट्रॉन असतात. तिथं दाखवले बा क्लोरीनचं 2 क्लोरीन ॲटम एकत्र येऊन शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होऊन इथं बॉन्ड तयार होतो आणि बाकीचे लास्ट शेलमध्ये राहिलेले 6 इलेक्ट्रॉन, बेग बे बेजूनच्या प्रतीक 6 असे 6 इलेक्ट्रॉन हे आहेत आणि 2 2 हा एक इलेक्ट्रॉन, हा एक क्लोरीनचा इलेक्ट्रॉन आणि हा एक क्लोरीनचा इलेक्ट्रॉन शेअरिंग होऊन काय तयार झालेला आहे? बॉन्ड तयार झालेला आहे.